सम्राट अशोक बुद्ध विहार टाइप 1 आरसीएफ कॉलनी चेंबूर येथील सम्राट अशोक बुद्ध विहार संवर्धन समितीचे अध्यक्ष श्याम सिरसाट, सचिव विष्णू खरे यांच्या मार्गदर्शनाखाली तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विश्वाला शांती, अहिंसा, बंधुता आणि समानता या मूल्यांचा मार्ग दाखवणारे शांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांच्या आयुष्यात वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे चेंबूर आरसीएफ येथील सम्राट अशोक बुद्ध विहार संवर्धन समितीच्या वतीने याही वर्षी शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आले. बौद्ध पौर्णिमा निमित्ताने समितीतर्फे सकाळी धम्मध्वजारोहण व बौद्ध वृक्ष पूजा कार्यक्रम झाला. त्रिशरण यशशील बाचासाहेबांना अपेक्षित बौद्ध धम्म आणि आजच्या परिस्थितीचे आत्मचिंतन विषयी श्याम शिरसाट यांचे मार्गदर्शन आणि सायंकाळी भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेसह कॅन्डल मार्च करण्यात आली. कॅन्डल मार्च मार्ग टाइप गेट पासून अपना सवार साईबाबा मंदिर, गंगाधर देशमुख सभागृह, आरसीएफ इथेमिटेड जेट हॉस्टेल ते टाइम सम्राट अशोक बुद्ध विहार आरसीएफ कॉलनी असा मार्ग कॅन्डल मार्च करण्यात आला. रात्री त्रिशरण पंचशील तथागत गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान सुबिनी या बहुत ऐतिहासिक माहिती प्रेडिटेशनद्वार सादरीकरण नारायण निकालने यांनी केले. रात्री 9 वाजता आभार प्रदर्शन आणि भोजनदान कार्यक्रम झाला. बुद्ध पौर्णिमेचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सम्राट अशोक बुद्ध विहार संवर्धन समितीचे अध्यक्ष श्याम सिरसाट, सचिव विष्णू खरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली. तथागत गौतम बुद्धाने जगाला शांततेचा मार्ग दाखवलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस आपल्याला बौद्ध धम्म दिला आणि त्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिल्यानंतर आपण त्या धम्माचं आचरण करतो आणि आरसीएफ कॉलनीमध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही जवळजवळ 8 दिवस करतो. महात्मा फुले यांचा जन्मदिवस 11 एप्रिलपासून तर कमीत कमी 8 दिवस 18 एप्रिलपर्यंत आम्ही व्यवस्थित धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रबोधन करत असतो. मोठमोठ्याले व्याख्याते आणून या ठिकाणी समाजाचं प्रबोधन करतो. कारण बाबासाहेबांना हेच अपेक्षित आहे. कारण बाबासाहेबांचं म्हणणं हेच आहे का डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा तुम्ही वाचन केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही 18 तास किंवा 8 तास अभियान त्याद्वारे आम्ही जनजागृती करतो आणि मोठमोठ्या प्रमाणामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं समाजाप्रती आमच्या कॉलनीमध्ये गव्हर्मेंट कॉलनी असल्यामुळे आम्ही फंड गोळा करून आणि काही गरीब मुलं असेल किंवा काही शैक्षणिक ज्याला प्रॉब्लेम आहे त्या मुलांना आम्ही त्यामार्फत आम्ही मदत करत असतो. हा कार्यक्रम जवळजवळ आम्ही 8 ते 10 वर्षापासून करतो आहे. बुद्धांची जयंती आपण जयंती बोलतो आणि परदेशामध्ये आपल्याला माहिती आहे की कित्येक जगामध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आणि आपण ज्या जयंती का साजरी करतो तर बुद्धांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, पर्यावरणाचा त्यांना अभ्यास होता, बाकी सगळ्या गोष्टींचा त्यांना अभ्यास होता, सामाजिक भान होता. सामान्य माणसापासून तर शेतकऱ्यापर्यंत श्रीमंतापर्यंत त्यांनी उपदेश केलेला आहे. तो उपदेश रुजवण्यासाठी आपण या जयंतीच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करत असतो आणि शांतीच्या मार्गाने लोकांना त्याचं प्रदर्शन करून याच मार्गाने आपण चालावं अशी आम्ही आचरण आणि आपण या जयंतीचा उद्देश असा असतो की आपण आचरण करायला पाहिजे. आचरणाशिवाय काही नाही. नुसतं तुम्ही जयंती काढा, मिरवणूक किती काढा, पैसे खर्च करा, त्याला अर्थ नाही. पण आमचं असं उद्दिष्ट आहे, आमचं ध्येय असं आहे की आपण त्या आचरणाच्या मार्गाने जाऊन या तथागतांना, बाबासाहेबांना, कोणत्याही महापुरुषाला आपण जयंती साजरी करतो आहे त्याचा मुख्य उद्देश हाच आहे. थँक्यू. सप्रेम जय भीम. आणि आजच्या बुद्ध जयंतीच्या निमित्त सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. सम्राट अशोक बुद्ध विहार आणि आरसे परिवारातर्फे आम्ही बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आज बुद्ध जयंती असे एकत्र कार्यक्रम 8 दिवस साजरे करतो. आणि त्या कार्यक्रमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम करतो आणि समाजामध्ये एक वेगळा मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.